आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्या राज्यामध्ये निवडणुका चालू आहेत आणि त्या निवडणुकांच्या माध्यमातून आपल्या या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय महायुती झालेली आहे आणि ह्या महायुतीचे आपले अधिकृत उमेदवार आपले या विधानसभा मतदारसंघाचे भाई आज अनेकांनी घोषणा आपली केलेली आहे, गावाची मागणी केली आहे, जिल्हा परिषद काय पाहिजे त्याची मागणी केली आहे, नवीन काय आहे असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, आज आपल्या या विधानसभेमध्ये आपल्याला आपला हक्काचा आमदार आजपर्यंत मिळाला नाही होता. आम्ही नेहमी कुणाच्या तरी मागे आपला पार्टी आम्हाला द्यायची आणि आम्ही त्यांच्या मागे जाऊन आपल्याला त्याचा प्रयत्न करायचो, आपण निवडून आणण्याचा आणि तो प्रामाणिक प्रयत्न होता आमचा. आणि तो प्रामाणिक प्रयत्न अनेक वेळा 2 वेळा तर आमचा ठरला नाही. पण आज आपल्या दिलोबाईंना जे आपण मतदान करणार हे विकासासाठी करणार, कारण दिलोबाईंना आम्ही पहिल्यांदा आपण दिलोबाई राहिलेले तेव्हा आपण सगळ्यांनी दिलोबाईंना निवडून आणलेलं होतं. आता दिलोबाईंची 4थी टर्म आहे. आता दीपकभाई भविष्यात आपलं राजकीय प्रवास काय असेल तो त्यांना माहिती आहे. पण ह्यावेळी आपण दीपकभाईंना मोठ्या मताने निवडून आणलं पाहिजे, कारण आज आपल्याला आपला मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे आणि काही अतुल्य शक्ती आपल्या या विधानसभेमध्ये फिरत आहे. आज आपण आपल्या तुम्हाला माहिती आहे की आज आमच्या कोलगाव या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये या वर्षभरात किंवा ह्या 5-6 महिन्यात अतुल्य शक्ती अद्याप आली नाही. पण आता हळूहळू शिरकाव करण्याचा प्रयत्न चालू आहे. कुठे वाडी जाते 12 वाजता लोकांना उठवतात, मी तुम्हाला शेड बांधून देतो, मी तुम्हाला काय अंगण मानून देतो, अजून काय देतो. मित्रांनो हे सांगतो तुम्हाला, आज हे जे पैसे वापरत आहेत हे पैसे अतिशय चुकीचे पैसे आहेत. ह्या पैशाच्या माध्यमातून जर आपण आपल्या गावाचा आपल्या जिल्ह्याचा विकास जर आपण करायचा ठरवला तर तो होणार नाही, लक्षात घ्या. कारण 23 तारीख नंतर ही लोक आपल्या ह्या जिल्हा परिषद मतदारसंघ सोडा त्या तालुक्यात सोडा हे त्या जिल्ह्यात पण दिसताना फार आपल्याला शोधायला लागेल. आता हा ती परिस्थिती निर्माण होणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपण लक्षात येईल. दुसरा विषय म्हणजे आज काही दिवसात तुम्ही ही माणसं आपल्या काही व्यवसायानिमित्त लोकांचे पैसे द्यायचे, मग काही अचानक हा पैसा विषय आहे, लक्षात घ्या. हा पैसा आपण अचानक घेतो, चुकून घेतो, हा एक मार्गातून देतो, लक्षात. आणि चुकीच्या मार्गातून आपला जर पैसा आपण जर आपल्या वाढीचा शेड मागून काहीतरी करून जर आपण विकास करण्याचा जर प्रयत्न केला तो योग्य ठरणार नाही. लक्षात आपले मंदिरं असतील, आपले शेड असतील, आपण अनेक विकास केलेले आहेत, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि आपण त्याबरोबर आपण अनेक लोकांना सहकार्य केलेलं आहे. तर आपण जे काय आहे ते आपण आपल्या ह्याच्यातून आपल्या माध्यमातून आपण करूया. पण अशा व्यक्तींना आज दूर ठेवलं पाहिजे, कारण त्यांच्यामुळे तो पैसा हा नाही, चुकीच्या माणूस आहे. आज आपली मुलं बघा, आज आपली मुलं आज शहराच्या ठिकाणी आज शाळा किंवा कॉलेजला जात आहे आणि आपली मुलं जर सुरक्षित परत आली पाहिजे, तर अशा व्यक्तींना आज करून दूर करणं आज गरजेचं आहे. कारण ही अशी व्यक्ती आज जे तुम्हाला ब्राऊन शुगर माहिती आहे का, ब्राऊन शुगर म्हणा किंवा आपल्या वेगवेगळ्या घाणेरड्या व्यवसायातून आपण जे आज पैसे मिळवत आहेत ही राजकारणाआधी आपल्या सुरक्षेसाठी वापरत आहे, लक्षात घ्या. त्यामुळे अशा काही उमेदवारांना आपण दूर ठेवलं पण फार गरजेचं आहे. कारण आपल्या बघा जमिनी आहे, त्या जमिनी जर आपण कमी दराने आपल्याकडून खरेदी करून घेणे किंवा आपण कुठेतरी दिल्लीच्या पार्टी आणून सगळ्या अग्रीमेंट करून विकणे हे हिंदू प्रताप आहे. त्यामुळे तुम्ही पण अशा व्यक्तींच्या बरोबर आपण काही आपली मंडळी जोडलेली आहे त्यांना पण आपण दूर करणं फार गरजेचं आहे. आज सकाळी काही लोकांच्या ऑफिसवर धाडी पडलेल्या आहेत इलेक्शन बरोबर आणि हे कशाला पडले त्यांना पण खात्री झालेली आहे की अशा वेळी आज हे चुकीच्या मार्गातून पैसा आला आणि शेवटच्या दिवशी आपण आपल्या पैशावाली आम्हाला जिंकणार असं त्या आपण आपल्याला भाग करत आहे, लक्षात घ्या. आता आपली मिटिंग होत असताना
बाहेर गाड्या जाऊन बघा, हा एक गाड्या जाऊन होते. असं जर गुंड लोक आणून जर आपल्या जर लोकांना भयभीत करत असतील तर आपण पण लोकांनी आपल्या सावंतवाडीच्या लोकांनी किंवा आपल्या संपूर्ण लोकांनी आज सावध होणं आज खास गरजेचं आहे. आज दुसरे उमेदवार लक्षात घ्या, आज राजन केली हे आम्ही तुमच्या आमच्यावर सगळ्यांचं काम केलं होते. आज आणि भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सांगतो. आज सगळ्यांची कार्यकर्त्यांची बरेचसे त्यांच्याकडे त्यांचं संघटन झालेलं आहे आणि त्याला आम्ही अनेक वर्ष एकीकडे काम केलेलं आहे. परत मित्रांनी एक काम केलं. आज भारतीय जनता पार्टीने त्याला 2 वेळा विधानसभेचं उमेदवारी दिली. आता ते यशस्वी नाही झाले हा त्यांचा विषय आहे. एक भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष पण त्यांना केलं बरोबर ना. तर जिल्हा अध्यक्ष झाला असताना सगळं आपण दिलं असताना भारतीय जनता पार्टीने त्यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात आज उभाटा सेनेमध्ये गेले आणि आज त्याने उमेदवारी भरलेली आहे. आज आपले पालकमंत्री सामान्य रवींद्र चव्हाण आपले राणेसाहेब यांच्या माध्यमातून या विधानसभेमध्ये अनेक विकास कामं झालेली आहेत. ही अनेक विकास कामं होत असताना शेवटी आमच्या सिनियर कोण असायचं तर ते राजनीती असायचे. तर पत्र घेऊन जायचे, त्यांची शिफारस घ्यायची, आमची कामं मंजूर व्हायची. आम्हाला काय वाटायचं का तुम्हाला काय वाटायचं राजनीतीने कामं मंजूर केली. पण असं नाही, लक्षात घ्या. पालकमंत्री हे महायुतीचे होते. आपल्या चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आपण भारतीय जनता पार्टीची सुरुवात केली. माझा वडील फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपला मुंबईला झाला. नंतर आपण इकडे बैठक लावली. काही लोक इकडे या बैठकीला होते पण आणि त्यांच्या माध्यमातून आपण या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवास करत असताना आपण संपूर्ण या सावंतवाडी तालुका म्हणा की आपण ह्या सगळ्या विधानसभे आणि संपूर्ण जिल्ह्यातले 917 बूथ आहे 17 बूथ पर्यंत मी पोहोचलो आहे. लक्षात घ्या. आणि मी कम्प्युटर उभं केलं आहे. हे काय आहे ती दाखवत आहे. लक्षात घ्या. आज सगळ्यांनी आज तुम्ही आज आपल्या महायुतीच्या उमेदवाराला मतदान का केलं पाहिजे तर आज आपल्या दिवसभाई जवळपास 260 रुपये या विधानसभा मतदारसंघात आलेले आहे. पण आज याच्या अंदाजानंतर काही लोकांचे कंप्लेंटचं म्हणणं आहे दिवसभाईंचा प्रवास त्या मतदारसंघात कमी झाला. पण असं नाही. आज त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी होती. लक्षात घ्या. कारण ते मुंबई पालकमंत्री होते आणि मुंबईचे पालकमंत्री असताना मोठा गाव असतो तिकडे. आणि आपला नेता जर आपला मुंबईला पालकमंत्री होऊ शकतो म्हणजे आपल्याला तो अभिमानाचा गोष्ट आहे. लक्षात घ्या. आज जे खातं होते त्यांच्याकडे शिक्षण मंत्री होते. शिक्षणाचा आपला आज आपल्याला मुलांना मिळालेली आहे ती कोणाचे तर विभाग वाहिनीच्या विचाराने विभाग वाहिनी जे शिक्षणात बदल केले त्यामुळे आपली मुलं आज चांगल्या पद्धतीने शिकत आहे. आज आपल्या मुलांना विजन आहे आपल्या देशाला नवीन आपला देश त्या नरेंद्र मोदी साहेबांनी विजय ठेवलेला आहे. आपल्या देशाचे घडवली त्यामध्ये हा एक महत्वाचा हा शिक्षण आहे. तो आज विभाग वाहिनी आणि आपला आज राज्यामध्ये लागू केलेला आहे. त्यासाठी अनेक आपल्याकडे विकास कामं आज माझ्याकडून झालेले आहे. मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की आज आपल्या 6 वाजता तुम्ही सगळे लोक आलेला आणि सगळे लोक आज आपल्या उमेदवाराचे विचार आणि उमेदवार आपलं काय करत हे आज ऐकण्यासाठी आलेला सर्वांना विनंती करतो. कारण मी हा संपूर्ण विधानसभेत करत असताना पण मी तुमच्यापर्यंत वाढीपर्यंत आज येऊ शकत नाही. म्हणून आज ती मीटिंग आपण एकत्रित घेऊन इकडेच माझी एक विनंती करतो तुम्हाला. आज 20 तारीखला ज्या दिग्गजांची आज जी धनुष्यबाण निशाणी आहे जी महायुतीची धनुष्यबाण निशाणी आहे त्या धनुष्यबाण निकालाचा मतदान करून सर्वांनी महायुतीचे जे कोण भारतीय जनता पार्टीचे जे कोण कार्यकर्ते असतील महायुतीचे जे किंवा शिंदे आपल्या शिवसेनेचे जे सर्व पदाधिकारी असतील आपल्याला एक मत हे करून आज कोणी चढावट न करता आपण एकच मत आज मतपेटीत येऊन आपले सर्व या मतांकडे आज आपण जिंकले पाहिजे ही तुम्हाला विनंती करतो आणि इथे सांगतो. जय हिंद.